हे रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी पावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री शंकराचार्य विरचित साधना पंचकम. आधी आपण सगळे श्लोक म्हणूया. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां तेने शस्य विधीयताम् अपि चितिः कामे मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छाविवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यतां सङ्गत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतं श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां देहेऽहमतिरुध्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां क्षुद्भ्यादिष्टचिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वान्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्टताम् औदासीन्यमभीप्सतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधी म्हणा 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 एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरे श्लिष्यतां प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. जय जय रघुवीर समर्थ. चौथ्या श्लोकातला आपलं पाहायचं आपल्याला अर्थ. क्षुद्भ्यादिश्च चिकित्सतामनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्टताम् औदासीन्यमभीप्सतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. यापैकी काल आपण 25वा आणि 26वा गुण पाहिला. साधकांच्या ठिकाणी जे पायऱ्या दिलेल्या आहेत. क्षुद्भ्यादिष्ट चिकित्सतां आणि अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां म्हणजे 25 आणि 26 साधकासाठी हे वेगवेगळ्या साधना सांगितल्या आणि त्या साधनेद्वारे साधकाचं चित्त शुद्ध होऊन त्याला आत्मज्ञानाप्राप्तीपर्यंत नेण्याची तयारी या सगळ्या पायऱ्यांवरून होत असते. काल आपण पाहिलं क्षुधा आणि व्याधी. क्षुधा जी आहे ती आपल्याला जन्मापासून लागलेली आहे. त्यामुळे आता जे आपल्यामागे जन्मापासून आहे आणि आपण आहोत तोपर्यंत आहे. मग त्यासाठी माणसाने किती विचार करावा, किती आपला वेळ घालवावा हे त्याचं माणसाने आपण ठरवावं. आणि चिकित्सतां अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. औषधं जे आहे ते डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे काय रोज 1 चमचाभर 2 चमचाभर, कोणी म्हणतं 10 ml किंवा 50 ml, कोणी 10 ग्रामची एक पॉवरची गोळी असते, एक 100 ग्रामची असते. मग जसा जसा ज्याचा रोग असेल तसा त्या रोग्याला औषध हे डॉक्टर देत असतात. त्यामुळे डॉक्टरांवर भरोसा ठेवून आपण ते औषध घेतलं पाहिजे. आणि औषध घेण्याचं सुद्धा अनुपान ठरलेलं आहे की तेवढंच औषध घेतलं पाहिजे. आता मला 8 दिवस पुन्हा वेळ नाही, मी प्रवासात आहे म्हणून आत्ताच पूर्ण बाटली मी पिऊन जातो आणि मग 8 दिवसात मला काही पुन्हा औषध घ्यायचं काम पडणार नाही, असं चालत नाही. म्हणून रोज औषधाप्रमाणे भिक्षेचे सेवन करावे. भिक्षौषधं भुज्यतां. आता आज आपल्याला जे पाहिजे स्वाद्वन्नं न तु याच्यतां.
हे पाहायचं आपल्याला. स्वाद्वन्नम नतु याचता म्हणजे काय, की आपल्या आवडीप्रमाणे अन्नाची याचना माणसाने करू नये, साधकाने तर अजिबात करू नये. मग आता आपण जेव्हा चांगलं खायचं मनामध्ये विचार आला की आपण म्हणायचं की मी काही साधू नाही, मी काही म्हणजे तसा जिज्ञासू साधक पण नाही, त्यामुळे मला अन्नाची याचना करायला काही हरकत नाही, अशी पळवाट नाही. कारण हा सगळा प्रयोग आहे, आपलं जीवन म्हणजे एक प्रयोग आहे. त्या प्रयोगातून आपण तावून सुलाखून चांगलं झालं पाहिजे, हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून जिज्ञासू साधक असेल तर त्याने चांगल्या गोड चविष्ट चमचमीत अशा अन्नाची याचना कधीही करू नये. कारण असं मिष्टान्न, असं चविष्ट अन्न, खाद्यपदार्थ, चमचमीत पदार्थ असं जर आपण खायची इच्छा करत गेलो तर आपल्या मनामध्ये त्याबद्दलचं एक प्रेम निर्माण होतं. आता ते कसं आहे ते थोडं 1-2-4 उदाहरणं पाहू आपण, त्यावरून लक्षात येईल. खूप पूर्वी आपल्या चिंचोळकरांनी उदाहरणं आम्हाला सांगितलं होतं की ते आचार्य रजनीशांचं होतं. रजनीशांचे जे शिक्षक होते ते शाळेमध्ये गणित शिकवायचे आणि गणित शिकवताना त्यांचं एक उदाहरण झालं, 2 झाले, 3 झाले. तेव्हा रजनीशांनी उभं राहून विचारलं की गुरुजी, आज तुम्हाला उपवास आहे का? आता असं म्हटल्याबरोबर गुरुजींना वाटलं की याला कसं काय समजलं मला उपवास आहे म्हणून. मग तेव्हा आचार्य रजनीश त्यांना म्हणतात, सरांना विचारतात, ते म्हणतात, कारण आज तुम्ही पहिलं उदाहरण दिलं तर ते साबुदाण्याच्या खिचडीचं दिलं, दुसरं उदाहरण दिलं ते शेंगदाण्याच्या लाडूचं दिलं, तिसरं उदाहरण दिलं ते फळाचं दिलं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत, त्यामुळे मला असं वाटलं की आज तुम्हाला उपवास आहे. म्हणजे आपल्याला खाण्याचं जे काय इच्छा असेल, जी काय चव असेल, जी काय आपली मागणी असेल, त्याप्रमाणे माणसाच्या मनामध्ये तोच विचार सतत चालू असतो. उपवासाच्या दिवशी जेवणाबद्दलच जास्त प्रेम असतं आणि नको तेव्हा तेव्हा भूक लागत नाही, पण उपवासाच्या दिवशी मुद्दाम जास्तीची भूक लागते. असं होऊ नये म्हणून प्रारब्धम पुष्यती वपुः, अन्नासाठी याचना किंवा प्रयत्न करायचे नाहीत. मग असं जर नाही केलं तर मग आपलं शरीर पोषण कसं होईल, त्याचं वर्धन कसं होईल, आपल्या शरीराचं रक्षण कसं होईल. त्यासाठी आपण एक म्हणतो आपण नेहमी की ज्याने चोच दिली तोच दाणा पण देणार आहे. म्हणून सत्कृत्यस्य दुष्कृत्यस्य कर्मविषात. आपण जर सत्कृत्य केलं, चांगलं दुष्कृत्य समजा केलं असेल तर आपल्या कर्मविषात जे असेल त्याप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी सगळं जीवन मिळणार आहे, सगळी संगत मिळणार आहे, सगळे नातेवाईक मिळणार आहेत. आणि म्हणून मनुष्य जो आहे तो नेहमी पापकर्माची फळं भोगत असतो. म्हणून साधकाजवळ जे अन्न येईल त्यामध्ये त्यांनी संतोष मानला पाहिजे. रोज आपण अन्न ग्रहण करतो हे प्रारब्धामुळे आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, साधकाच्या लक्षात. म्हणून आपल्या प्रारब्धाने आपल्याला अन्न मिळत असतं हे जर नक्की असेल तर एखाद्या दिवशी आपल्याला अन्न नाही मिळालं तर ते सुद्धा आपलं प्रारब्ध आहे असं समजून साधकाने अगदी मनाची समाधान जे आहे ते कधीही ढळू देऊ नये. एखाद्या दिवशी अन्न पोटात जायचं नसेल तर ते प्रारब्धामुळे जाणारच नाही, आणि एखाद्या वेळेस अन्न जर पोटात जायचं असेल तर काहीतरी होईल, पण आपल्या ठिकाणी ते अन्नाचं ताट सहजपणे आपल्याकडे येईल. आणि यासाठी 1-2 उदाहरणं पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. एक म्हणजे आपले कोयाळ येथील मठपती जे आहेत, कोयाळ मठाचे आता आपले संतोषबुवा आहेत, त्या काळामध्ये समर्थ कल्याणस्वामी आणि त्यांचे शिष्य जगन्नाथस्वामी आणि त्यांचे शिष्य यादवस्वामी, नारदावतारी यादवस्वामी, हे यादवस्वामी 9-10 वर्षाचे असताना जवळच्याच एका गावामध्ये निंबोडी या गावातल्या मारुती मंदिरामध्ये उपासनेसाठी अनुष्ठानासाठी राहिले. रोज गावात भिक्षा मागायचे आणि त्यांचं अनुष्ठान सुरू असायचं. आता मारुतीने स्वतः त्या गावातल्या प्रत्येक लोकांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की अरे हा इतका अनुष्ठान करत आहे, याच्या अनुष्ठानाचा मला त्रास होत आहे, म्हणून आता तुम्ही याला गावातून हाकलून द्या. आता असं प्रारब्धात विधिवशात प्राप्तेनं संतुष्टता, आत्तापर्यंत सगळी भिक्षा मिळत होती पण आता मिळेनाशी झाली, म्हणून त्यांनी काही अनुष्ठान सोडलं नाही. मग त्या यादव स्वामींनी 9-10 वर्षाच्या मुलांनी त्या जंगलामध्ये ते राहिले, रोज त्या मंदिरामध्ये रात्री यायचे. भिक्षा मागणं बंद झालं. आता आपण जेवायचं काय, काय खायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे नव्हता. रोज ते त्या सीना नदीचं पाणी जे आहे ते पाणीच पिऊन त्यांनी आपलं जीवन चालवलेलं आहे आणि पुन्हा आपल्या उपासना जे अनुष्ठान जे आहे ते मात्र त्यांनी सोडलेलं नाही. म्हणजे आपली दृढभक्ती ती परमेश्वराच्या पायी असावी आणि मग तोच परमेश्वर आपल्यासाठी या सगळ्या अन्नपाण्याची व्यवस्था करत असतो, हा विश्वास माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे. जन्मांतर कृतस्य कर्मणः, जन्मांतरामध्ये जे आपण कर्म केलं त्या कर्मानेच आपल्याला हे शरीर प्राप्त झालं आणि त्यामुळे या शरीराचं पोषण करणं ही सुद्धा जबाबदारी त्या भगवंताचीच आहे.
या ठिकाणी अजून एक उदाहरण आपल्याला सापडतं, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचं उदाहरण. ऐकू येतं ना? स्वामी विवेकानंद हे प्रवासामध्ये होते. दुपारची वेळ आहे, भूक लागण्याची वेळ आहे. प्रवासामध्ये त्यांच्या डब्यामध्ये जे समोरचं कुटुंब बसलं होतं ते मारवाडी कुटुंब होतं. आता त्यांच्याकडे मारवाडी लोकांच्याकडे प्रवासातसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात आणि खाण्यापिण्याच्या तर भरपूर असतात. मग त्यांनी लगेच ताटं काढले, वाटी काढली, सगळ्यांना सगळं वाढलं त्या बाईंनी. ती सगळी 5-7 माणसं जेवायला बसली. स्वामीजी तिथे, त्यांना खरं म्हणजे भूक लागली होती. "न तू याच्यताम" हे जे सांगितलं की त्याची याचना साधकाने करू नये, म्हणून स्वामीजी शांतपणे त्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत होते. तेवढ्यात तो गृहस्थ काय म्हणाला त्या ठिकाणी, की "अरे, आमच्यासारखं काहीतरी कष्ट करावे लागतात जीवनामध्ये, तेव्हा कुठे असं चांगल्या प्रकारचं अन्न मिळतं. तुम्ही लोकं काही कष्ट करत नाही, काही नाही, नुसतंच आपले भगवे कपडे घातले आणि हिंडत बसले. अशाने काही पोट भरतं का माणसाचं?" असं म्हणून त्याने आपले विचार बोलून दाखवले. स्वामीजी शांत बसले. पुढे एका स्टेशनवर गाडी थांबली. गाडी थांबल्याबरोबर त्या त्या स्टेशनचा जो स्टेशन मास्तर आहे, तो आपल्या हातामध्ये अन्नाचं पूर्ण ताट घेऊन त्याच्यावर एक कापड झाकलेलं होतं आणि ते कापड झाकलेलं ते ताट घेऊन तो पूर्ण गाडीमध्ये प्रवासामध्ये त्यामध्ये पाहत बसला, की आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला जो दृष्टांत झाला ते सद्गृहस्थ ते कोण आहेत संन्यासी, म्हणून त्यांचा शोध घेत ते आले आणि त्याने बरोबर याच डब्यामध्ये चढून स्वामीजींच्या समोर ते अन्नाचं ताट ठेवलं. म्हणजे विधिवशात प्राप्तेन संतुष्टता. आणि मग आता स्वामीजींना काही बोलायची गरजच नव्हती. त्या मारवाडी माणसाला दिसलं की अरे, ही जी संन्यासी माणसं आहेत त्यांची उपजीविका, त्यांचं जेवणाचं, त्यांच्या भिक्षेची सोयसुद्धा तोच भगवंत करत असतो, जो आपल्याला हे सगळं अन्न देत आहे. आता असा अनुभव एकदा आम्हालासुद्धा आला. 4-5 जणांना आम्ही जेव्हा पायी यात्रा केली तेव्हा औरंगाबादच्या पुढे आम्ही पायी होतो. ऐकू येते ना सगळ्यांना? नारायणराव, ऐकू येते ना? हो, ऐकू येते काका. हां, ठीक आहे, ठीक आहे. ऐकू येते. हां, त्या दिवशी आम्ही म्हणजे 2005 मधली गोष्ट आहे. सकाळी औरंगाबादून निघालो आणि निघताना त्या राम मंदिरामध्ये औरंगाबादच्या समर्थनगरच्या सगळं नाश्ता पाणी सगळं झालं आणि 5-6 वाजता आम्ही सकाळी निघालो. आणि त्या दिवशी काय झालं की आमच्या नियोजनामध्ये मध्ये जो थांबायचं गाव होतं आमचं किंवा मंदिर होतं, तर ते गावच त्या ठिकाणची वस्ती पूर्ण निर्व्यसन ती निघून गेली. वस्ती तिथे नव्हती, गाव नव्हतं. त्यामुळे आम्हाला जवळपास 28 ते 30 किलोमीटर चालायचं होतं. आणि आम्ही आपल्या रस्त्याने भगवंताचं नाम घेत, काही काही आध्यात्मिक गप्पा मारत असे चाललो. दुपारी 12, 1, 2 वाजले आणि तेव्हा मग मी म्हटलं आता आपल्याकडे काही जेवणाची सोय नाही आणि म्हणून मला स्वामी विवेकानंदांची आठवण झाली. विवेकानंद जेव्हा भारत भ्रमणामध्ये होते, म्हणजे बारानगर कलकत्त्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत हा पूर्ण प्रवास त्यांनी पायी जेव्हा केला, त्यावेळेस ते त्या बिहार, उत्तर प्रदेशच्या एका घाटामध्ये होते, जंगलामध्ये होते आणि जाता जाता जंगलामध्ये त्यांना खूप भूक लागली आणि असं झालं की पोटामध्ये अन्न नाही, काही नाही. त्यामुळे आता बेशुद्ध होतो का काय अशी अवस्था झाली. आणि त्यामुळे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या भगवंताच्या वचनाप्रमाणे त्या जंगलामध्ये एक बाई अन्नाचं ताट घेऊन त्यांच्यासमोर आली आणि तिने ते पूर्ण ताट त्यांच्यासमोर ठेवलं आणि स्वामीजी आपल्यासाठी भिक्षा आणलेली आहे असं म्हणतात. स्वामीजींना लगेच केवढी भक्ती असेल त्यांची. प्रत्यक्ष कालीमातेने आपल्यासाठी हे जेवणाचं ताट आणलेलं आहे. तर या गोष्टीची आठवण त्यावेळेस पायी जाताना औरंगाबादच्या पुढे मला झाली आणि मग मी बाकीच्या लोकांना हे सगळं सांगत होतो, असा असा अनुभव आहे. आता देवाने जर काही आपल्यावर कृपा केली, समर्थाने कृपा केली, तर आपल्यासाठी सुद्धा असंच अन्न यायला काय हरकत आहे बरं. आपण एवढं सगळं लांब आपण समर्थांच्यासाठी पायी जात आहोत. मग मध्ये एक देऊळ दिसलं आणि त्या देवळामध्ये आम्ही थांबलो. गणपतीचं देऊळ होतं, त्या देवळामध्ये थांबलो. आता इकडे दुसरीकडे काय झालं की औरंगाबादमध्ये 2 माणसं त्या ठिकाणी मंदिरामध्ये आली आणि म्हणे ती सगळी पायी जाणारी माणसं गेली का रामदासी मंडळी? तर ते म्हणे हो गेली. अरे आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी अन्न वगैरे द्यायचं होतं, त्यांना जेवणासाठी सोय करायची होती. मग ते म्हणे आता तुम्ही असं करा की जे काय तुम्ही तयार केलं असेल ते घेऊन तुम्ही या नाशिकच्या रस्त्यावर जा आणि तुम्हाला ती माणसं भेटतील सगळी रस्त्याने. मग आम्ही ओळखणार कसं?
तर म्हणे सगळे भगवे वस्त्र आहे, त्यांच्या गाडीला भगवा झेंडा आहे आणि असं तुम्हाला ते लक्षात येतील. आणि मग आम्हाला असं झालं की दुपारी 2:30-3 वाजता त्या मंदिरात असंच आमच्या गप्पा बोलणं चालू होतं. प्यायला फक्त पाणी होतं आणि मग लगेच दिसलं की आपल्या गाडीच्या समोर 2 मोटरसायकली उभ्या आहेत आणि ती माणसं 2-3 मोठ्या पिशव्या घेऊन त्या मंदिरामध्ये आली आणि येऊन लगेच आमच्या सगळ्यांच्या पाया पडली. ते गणपतीचं मंदिर होतं आणि त्यांनी म्हटलं की बा दुपारची वेळ झालेली आहे, मला तिथेच तुम्हाला सगळं जेवणाचं द्यायचं होतं, पण मला काही ते शक्य झालं नाही म्हणून मी इथे सगळं आणलेलं आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की खाली बसायला आसन, स्टीलचे ताटं वाट्या एवढं घेऊन त्याने आम्हाला सगळं जेवण त्या ठिकाणी दिलं. म्हणून विधिवशात प्राप्तेन संतुष्टता. एखाद्या वेळेस आपल्याला भोजन मिळालं तर हे सुद्धा परमेश्वराच्या कृपेने मिळतं आणि या उलट जर उपाशी राहावं लागलं तरीसुद्धा परमेश्वराची कृपा आहे. या दोन्ही गोष्टी परमेश्वराची कृपा आहेत हे साधकाने नेहमी लक्षात ठेवावं. म्हणून प्रारब्धम पुष्यति वपुः आणि म्हणून अशा प्रकारचं अन्न विधिवशात प्राप्तेन संतुष्टता. जे आपल्याला प्राप्त झालं, जे आपल्याला मिळालं त्यामध्ये संतुष्ट असणं हे साधकाचं म्हणजे लक्षण आहे. म्हणून यद अभावी न तद भावी, भावी चेत न तत् अन्यथा इति. म्हणजे जीवनामध्ये जे घडणार नाही ते त्या गोष्टी कधीच घडणार नाही हे लक्षात घ्यावं. आणि जीवनामध्ये जे घडणार आहे ते काही झालं तरी ते घडेलच यावर विश्वास असला पाहिजे. आणि त्यामुळे हे सूत्र जे आहे ते प्रत्येकाच्या जीवनात हे सूत्र आपल्याला दिसून येतं. आपण खूप एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो पण शेवटी आपल्याला त्यामध्ये यश येत नाही. त्याचा अर्थ असा की भगवंताच्या मनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश न देता अजून प्रयत्नशील राहण्याचा त्याचा आदेश आहे असं आपण ते गृहीत धरलं पाहिजे. म्हणून कितीही जीवनात प्रयत्न केला तरी पण लाखो प्रयत्न करूनच ते आपल्याला मिळणार नाही. पण एखादी गोष्ट कर्मावशात जर आपल्याला मिळणारी असेल तर ते सहजपणे आपल्याला प्राप्त होते. म्हणून जिज्ञासू साधकाने वेळ आणि शक्ती खर्च करून अन्न मिळवू नये. म्हणजे जास्त वेळ आणि जास्त शक्ती खर्च करून अन्नाच्या मागे लागू नये. आणि म्हणून आपले रामकृष्ण परमहंस असं म्हणतात की तुम्ही जी विद्या शिकलेली आहात ती विद्या म्हणजे फक्त डाळ भात विकत घेण्यासाठी पैसे मिळण्याची विद्या आहे. त्यापेक्षा जास्त जी आहे ते आत्मविद्या, पाहावे आपणासे आपण या नावात ज्ञान, असं ज्ञान असेल तर ती विद्या जास्त महत्त्वाची आहे. आणि म्हणून भगवंतांनी जे वचन दिले आहे योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा अर्थ हाच की आपलं योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी वाहण्याचं काम जे आहे ते भगवंत करतो. पण त्यासाठी प्री-रिक्विजिट म्हणजे आपण काय केलं पाहिजे तर हे ते सांगतात अनन्यास चिंतयन्तो माम. अनन्य भगवंताचं चिंतन, भगवंताचं नाम आपण जर घेत गेलो तर त्या भगवंताला आपल्यासाठी धावून यावंच लागतं. कितीही आपण कोणत्याही ठिकाणी असं होतं भगवंत त्या ठिकाणी येतो. अनन्यास चिंतयन्तो माम. आता अजून एक असंच एक उदाहरण आपल्या रामदासी संप्रदायातलं आहे. विधिवशात प्राप्तेन संतुष्टताम. जे विधिवशात प्राप्त झालं ते संतोषाने माणसाने ग्रहण करावं. पानात जे जे वाढलं जाईल ते ते माणसाने खावं, कारण ते अन्न जे आहे तो भगवंताचा प्रसाद आहे. त्यामुळे आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. हे समर्थांचे जे सांगणं आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अन्नाची नासाडी अजिबात करू नये, पाण्याची नासाडी अजिबात करू नये, विजेची नासाडी अजिबात करू नये. म्हणून व्यक्तिपरत्वे स्वतःच्या प्रकृतीला योग्य आणि आपलं आरोग्य चांगलं राहील असंच अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. अयोग्य जर आपण अन्न ग्रहण केलं तर मात्र साधकाला ते बाधक आहे. आणि म्हणून साधकाने स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार न करता ते अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे. आता श्रीधर नातू टिकले हे एक नाव आपल्या संप्रदायात फार महत्त्वाचं आहे. हे कोण होते श्रीधर नातू टिकले की जे नानासाहेब देवांच्याकडे फक्त 1-2 आण्याचं पुस्तक विकत घेण्यासाठी ते आले. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते म्हणतात की मी तुमच्याकडेच त्या धुळ्यामध्ये त्यांच्या घरी राहील आणि मी ते पुस्तक सगळं मी हाताने उतरवून घेईल. त्याचं अक्षर पण छान होतं. आणि मग नानासाहेबांनी त्यांची योजना एकेहळीच्या मठामध्ये जाऊन ते दासविश्रामधाम हा पूर्ण ग्रंथ लिहून काढण्यासाठी त्यांची योजना नानासाहेब देवानी केली. आता नानासाहेब त्यांच्याबद्दल दासविश्रामधाम खंड 4मध्ये विस्तृतपणे त्यांचं थोडक्यात चरित्र ते देतात की हे श्रीधर नातू टिकले हे हस्तलिखित तयार करण्याच्या कामात इतके मग्न असायचे की त्यांना बाहेरच्या जगाची काहीच जाणीव नसायची.
ते एकदा लिहायला बसले की त्यांना काहीच दुसरं समजायचं नाही आणि फक्त त्यांना सांगायचे श्रीधर बुवा चला जेवायची वेळ झाली आणि मग ते लिखाण थांबायचे आणि ते जेवायला बसायचे. आता त्यांचं सगळं हे वर्तन पाहून एके ठिकाणी त्यांना एका बाईने आपल्या घरी त्यांना जेवायला बोलावलं. आता ते श्रीधरनाथ टिकले म्हणजे रामदासी माणूस दुपारी 12 वाजता त्या घरी जाऊन पोचले आणि जेवायला बसले. त्या बाईने पहिलाच भात थोडा जास्त वाढला, याने जेवढं वाढलं तेवढं खाऊन घेतलं आणि तेवढ्यात त्यांचं पोट भरलं. म्हणून विधिवशात प्राप्तेन संतुष्टता बहुता आणि ता घ्यावे मुष्टी एक. आणि म्हणून लगेच त्या बाईनं ते म्हणाले की नको आता मला काही नको, एवढंच खूप झालं, आता माझं पोट भरलेलं आहे. म्हणजे साधकाने स्वतःची जी चव आहे ती स्वतः न सांगता जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते साधकाने ग्रहण करावं. यदृच्छा लाभ संतुष्टो. परमेश्वरा कृपेने जे जे मला मिळत आहे त्यात मी समाधानाने राहावं असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. श्रीधरनाथ टिकले यांना आपल्या शरीराचंही भान नसायचं. कपडे खूप मिळाले आहेत तेव्हा लोक त्यांना सांगायचे श्रीधर बुवा, श्रीधर पंत कपडे जरा धुवायला टाका. श्रीधर बुवा आपले केस खूप वाढलेले आहेत, आता थोडेसे मसरू करून घ्या, म्हणजे कटिंग करून घ्या. म्हणजे त्यांच्या देहाचे सगळे जे व्यवहार आहेत ते इतर लोकांना पाहावे लागायचे आणि ते स्वतः भगवंताच्या अनुसंधानामध्ये अखंडपणे राहायचे. 4 महिने 10 दिवसामध्ये एवढा मोठा 16,302 ओव्या असणारा ग्रंथ त्यांनी लिहून काढला. तेव्हा इतर लोक म्हणतात की आम्ही या श्रीधर बुवांना सकाळपासून दिवे लागणेपर्यंत फक्त लिहितानाच पाहिलेलं आहे. इतकं डिवोशन या परमेश्वराच्यासाठी असेल तर भगवंत म्हणतात की अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून ह्या 2 गोष्टी आपण आज पाहिल्या की एक म्हणजे स्वादुअन्नम न तु याच्यताम आणि दुसरं म्हणजे प्राप्तेन संतुष्टताम, विधिवशात प्राप्तेन संतुष्टताम. आता अजून एक छोटीसे उदाहरण सांगतो आणि मग आपण थांबूया. आत्ताच ज्या अनंत दामोदर आठवले, डॉक्टर अनंत दामोदर आठवले, त्यांनी मनोबोध विवरांसारखं अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचे वडील दामोदर आठवले, त्यांना दामू म्हणायचे, दामू अण्णा. त्या दामू अण्णांचं लहानपणचं एक घटना आहे ती सांगतो आणि मग आपण थांबूया. स्वादुअन्नम न तु याच्यताम यावर आहे. पूर्वीच्या काळी भिक्षेकरी जे आहेत ते आपल्या विद्यार्जनासाठी कोणातरी घरी राहायचे, मंदिरात राहायचे आणि रोज 12 वाजता भिक्षेसाठी म्हणून 5 घरी भिक्षा मागायचे आणि जी भिक्षा मागेल ती खाऊन त्यावरच आपलं पोट भरायचे आणि आपले विद्यार्जन चालू ठेवायचे. आणि अशी बरीच मंडळी मोठमोठ्या गावामध्ये असायचे आणि मग ते आपले अभ्यास करायचे. अनंत दामोदर आठवले यांचे वडील म्हणजे दामू अण्णा हे भिक्षा मागत होते पुण्यामध्ये. अगदी 9-10 वर्षाचा मुलगा असेल आणि काखेमध्ये झोळी आहे आणि दुपारची 11-12ची वेळ आहे. भिक्षा मागता मागता असं झालं की त्यामध्ये भिक्षा आली, भरपूर आली भिक्षा. आता मागच्या 2-3 दिवसापासून यांना काहीच भिक्षा मिळाली नव्हती आणि त्यामुळे पूर्ण उपवास घडला होता. आता भिक्षा भरपूर आलेली आहे, आता भिक्षा थांबायची आणि आपल्या घरी जाऊन ते भिक्षा आपण ग्रहण करायची औषध म्हणून जीव रक्षणासाठी असं त्यांनी ठरवलं. पण एवढ्यात एका टांगेवाल्याचा धक्का त्यांना लागला आणि तो धक्का लागल्यामुळे आता ते जे अन्न होतं ते पवित्र अन्न भिक्षेमध्ये मिळालं. आता त्याला इतरांचा स्पर्श झाला, आता ते अन्न मला खाता येत नाही हा यांचा नियम होता आणि त्यामुळे त्यांच्या मनात एकदम आलं की अरे आता आजसुद्धा मला उपवास घडणार. आता ही गोष्ट समोरच्या घरामध्ये वरच्या मजल्यावर असणारे एका ब्राह्मणाच्या घरामध्ये तिथे आपले दासगणू महाराज त्या ठिकाणी उतरलेले होते. दासगणू महाराजांचे ते जवळचे स्नेही होते. दासगणू महाराजांनी हे वरून हे सगळं पाहिलं, त्याला तो स्पर्श झाला. आता याला अन्न खाता येणार नाही. हा छोटा मुलगा आता त्या काळजीत पडलेला आहे. पण ही एक घटना झाली. दासगणू महाराज खाली आले आणि त्या दामूला म्हणाले, अरे तू एवढा नैष्ठिक ब्रह्मचारी आहेस आणि वेदाध्ययनासाठी या ठिकाणी राहत आहेस, त्यामुळे तुझी जेवणाची पूर्ण सोय मी करून देतो. तू माझ्याबरोबर राहशील का, माझ्याबरोबर येशील का, नेहमीसाठी मी तुझी ही सोय करून देतो. आणि असं म्हणल्याबरोबर दामू अण्णा हे दासगणू
महाराजांच्या पाया पडले. दासगणू महाराज त्यांना घेऊन आपल्या मित्राकडे आले. पुढे त्यांची सगळी सोय त्यांनी लावून दिली. एवढंच नाही, पण या दामोंना म्हणजे दासगणू महाराज हे त्यांना आपल्या मुलाप्रमाणे मानत होते. दामोअण्णा मोठे झाले, त्यांचा विवाहसुद्धा दासगणू महाराजांनी करून दिला. आणि एवढंच काय, त्यांचा मुलगा म्हणजे अनंत दामोदर आठवले म्हणजे आपले स्वामी वर्धांत भारती यांनासुद्धा ते आजोबांसारखेच त्या दासगणू महाराजांशी राहायचे. ते त्यांना दादा म्हणायचे. दासगणू महाराजांना ते दादा म्हणायचे. म्हणून या ठिकाणी विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम आणि स्वादुअन्नम नतु याच्यताम. आपण जेव्हा सज्जनगडावर जातो, कारंजाला जातो, या सगळ्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा जे प्रसाद त्या ठिकाणी असेल तो प्रसाद आपण ग्रहण करतो. पूर्वी आपल्या सज्जनगडावर सुद्धा बाहेर काही हॉटेल वगैरे नव्हती, पण आजकाल कसं झालं, बाहेर एक 4-5 हॉटेल झाली. त्यामुळे आता लोक त्या ठिकाणी जे येतात, साधनेसाठी येतात, पारणासाठी येतात किंवा आपल्या दासबोध वर्गासाठी येतात, 4-5 दिवस तिथे राहतात. त्यांचं जे बोलणं आहे ते मी ऐकतो. ते म्हणतात की काय रोजचं भात आणि ते आमटी खाऊन कंटाळा आला बा, आपण आता आज करू बाहेर जाऊन आपण तिथे हॉटेलमध्ये जेवू, आपण छान आपल्या मनाप्रमाणे पिठलं आणि भाकरी खूप छान मिळते, असं म्हणून ती माणसं तिकडे जातात. आता जायला हरकत नाही, कारण ती आवडीप्रमाणे त्या ठिकाणी जातात. पण जाताना मंडळामध्ये किंवा संस्थानामध्ये आपण सांगावं की आम्ही 5 जण आज रात्री जेवणार नाही, एवढं तरी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्या दासबोध ग्रंथातून काय शिकायचं आपल्याला, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी शिकता आल्या पाहिजे. त्यामुळे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्या ठिकाणी हॉटेल्स झाले, पण आपण ज्या उद्देशाने त्या ठिकाणी गेलो तो उद्देश मात्र त्या ठिकाणी सफळ होत नाही या सगळ्या हॉटेल्समुळे. त्या दृष्टीने मला शिवथरगड खूप छान वाटते की ज्या ठिकाणी मोबाईलसुद्धा चालत नाही. त्यामुळे साधनेसाठी अगदी योग्य असं ठिकाण आहे. तसंच आमचं जांब समर्थ आहे. म्हणून अशा ठिकाणी राहून ही आचार्य रजनीशांची गोष्ट, दामोदर आठवले यांची गोष्ट, म्हणजे दामोदर आठवले म्हणजे दामोअण्णा यांची गोष्ट, त्याचप्रमाणे आपल्या श्रीधर नातू टिकले यांची गोष्ट, या 2 गुणांच्या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया की विधिवशेत प्राप्तेन संतुष्टाम आणि स्वादुअन्नम नतु याच्यताम. जे आपल्याला मिळत ते आपण ग्रहण करणं. म्हणून सत्वगुणामध्ये एक ओवी आहे की समुद्र ऐसे साठवणं तो सत्वगुण. समुद्र चांगलं पाणी आहे, हे गंगेचं पाणी आहे, हे पवित्र आहे असं म्हणत नाही, किंवा हे नाल्याचं पाणी आहे, घाण पाणी आहे असं म्हणत नाही. पण ते कसंही आलं तरी तो जसा स्वीकार करतो तसा सत्वगुणाने माणसाने आपल्या अन्नाचा स्वीकार केला पाहिजे. आपल्या ताटामध्ये जे वाढलं आहे, आपल्या नशिबात जे काही वाढलेलं असेल त्यामध्ये संतुष्ट होऊन माणसाने आत्मच्छा व्यवसीयताम हा जो गुण आहे तो लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण असे 2 भाग पाहिले, 27 आणि 28, स्वादुअन्नम नतु याच्यताम आणि विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम. आता उद्याच्या वेळेस आपण पुढचे 2 भाग पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. थांबूया आता आपण.